नमस्कार मित्रांनो. वैवाहिक सहजीवनामध्ये मिथुन राशीचे पती आणि मीन राशीची पत्नी असेल तर त्यांच्या वैवाहिक सहजीवनामध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याचं प्रमाण किती असू शकेल? अशा कोणत्या गोष्टी मुद्दे आहेत की ज्यामुळे घटस्फोट होऊ शकेल? दोघांचं वैवाहिक सहजीवनामध्ये अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं? या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर डिवोर्स किंवा घटस्फोट जो आहे हाही काही घटना नाही आहे की जे अचानक घडते किंवा एका दिवसातच घडते. त्यामागे कित्येक दिवसांचे विचार असतात, रुखरुख असते, मनातलं दुःख असतं की जे एकमेकांसमोर मांडलं जात नाही किंवा एकमेकांकडून ओळखलं जात नाही. तर याकरता साधारणतः दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं ठरेल. सुरुवातीला आपण मिथुन राशीचे जे पती आहेत किंवा पुरुष आहेत त्यांच्या संदर्भातला विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. अर्थात बुधाची रास असल्यामुळे चिकित्सक असतात, चौकस असतात, त्यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रमाणाचे असतात. बालपणापासून त्यांच्या मनात बऱ्याच प्रकारचे प्रश्न उभे राहतात आणि त्याचे उत्तरंसुद्धा ते घेतात. त्यामुळे जवळजवळ सगळ्या विषयाचं ज्ञान यांना चांगलं असतं. अर्थात हे जे ज्ञान आहे ते खूप काही सखोल नसतं, पण तो दुसऱ्याशी संवाद साधण्याइतपत तर नक्कीच असतं. त्यामुळे दुसऱ्याला बोलतं कसं करायचं, दुसऱ्याबरोबर संवाद कौशल्य कसं साधायचं, आपला मुद्दा सहजपणे समोरच्या समोर कसा मांडायचा, विनोदशैलीने किंवा हसत हसत आपली जी गोष्ट आहे ती कशी पूर्ण करून दाखवायची, याचं ज्ञान मिथुन राशींच्या पुरुषांना खूपच चांगल्या प्रकारचा असतं. त्यामुळे त्यांचा मित्रांचा किंवा मित्र परिवाराचा गोतावळा हा थोडासा जास्त असतो. याबरोबर त्यांचं राहणीमान सुद्धा चांगलं असतं. म्हणजे आधुनिक जीवनशैलीकडे यांचा कल असतो. अर्थात खूप काही ठळक फॅशन यांना आवडत नाही, परंतु सोबर फॅशन करतील आणि ती नजरेत भरण्यासारखी निश्चित असते. त्यामुळे संवाद कौशल्य चांगलं, यांचं अपिअरन्स चांगलं असतं. यामुळे एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व हे हवं असं वाटणारं असतं. विनोदी शैली असते, खुमासदार बोलणं असतं. त्यामुळे दुसऱ्याबरोबर बोलण्यामधूनच एक मैत्रीचा धागा तयार करणं हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्याचप्रमाणे यांचं आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते, बुद्धीसुद्धा खूप चांगली असते, संवाद कौशल्य आता सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगलं असतं. यांना फिरायला वगैरे खूप आवडतं. होतं काय की बऱ्याच वेळा हे जे पुरुष असतात हे पुरुष यांच्या मनामध्ये जर का तुम्ही डोकवलं तर बरेचसे विचार चालू असतात. म्हणजे वरवर जरी ते शांत वाटते तरी बरेचसे विचार चालू असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम मात्र यांच्यावरती लगेच होतो. छोटे जसे मुलं असतात की छोट्या छोट्या घटनांमुळे त्यांचे मूड स्विंग होतात, कधी आनंदी होतील, कधी दुःखी होतील आणि छोट्या छोट्या कारणांमुळे सुद्धा अशा प्रकारचे भावनांचे आवेग त्यांच्यामध्ये दिसून येतात. अशाच प्रकारची गोष्ट ही मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे मिथुन राशीचे पुरुष वयाने कितीही जरी मोठे झाले तरी मनाने हे थोडे मोकळे असतात आणि थोडेसे निरभ्र असतात. छोट्या मुलासारखी यांची थोडीशी मानसिकता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो. म्हणजे एखादी गोष्ट करायची झाली किंवा साधा एखाद्या गोष्टीचा निर्णय जरी घ्यायचा आला तर खूपच सतर्क बनतील, अतिशय जास्त विचार करतील आणि अतिविचार करूनसुद्धा एखादा निर्णय घेतीलच असं काही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कारण हेच असतं की जर का तुम्हाला निर्णय घ्यायचा झाला तर त्या निर्णयाची जबाबदारीसुद्धा तुम्हाला घ्यायची असते. आता त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची म्हटली तर त्याकरता त्याबरोबर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या आता तुम्हाला घ्यायला लागतील आणि त्याकरता असणारी मनाची तयारी ही त्यांची तेवढीशी झालेली नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेस काही चांगल्या उत्तम संधी यांच्या हातून गमावतात. अर्थात या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण बौद्धिकदृष्ट्या म्हणा किंवा बाकीचे सर्व गुण ह्यांच्यामध्ये अतिशय चांगले असतात. म्हणजे यांच्याबरोबर नुसतं बोलण्यावरच तुम्हाला समजेल की चौफेर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. सगळ्या गोष्टी यांना माहिती असतात, सगळ्या गोष्टींबद्दल, आणि ह्यांना एक बॉडी लँग्वेजचं सुद्धा नॉलेज चांगलं असतं. म्हणजे समोरचा व्यक्ती नेमकं खरं बोलतोय, खोटं बोलतोय किंवा कशा प्रकारच्या गोष्टी करतोय हे यांना अतिशय आतूनच त्याची संवेदना यांना येतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ठाऊक असतात. फक्त जो कॉन्फिडन्स सांगितला मी आता किंवा जो बिनधास्तपणा म्हणतो तो थोडासा यांच्यामध्ये यायला हवा. अर्थात यांच्या बोलण्यातून तुम्हाला वाटेल की कॉन्फिडन्स खूप चांगला किंवा बिनधास्तपणा खूप चांगला आहे, परंतु प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र हे थोडेसे श्रिंक होतात, थोडेसे मागे सरतात, थोडेसे बॅकफूटला येतात. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना फिरायला खूप आवडतं. फिरायला जरी आवडत असलं, शॉपिंग करायला आवडतं, थोडेसे पैसे खर्च करतात ही माणसं, परंतु थोडंसं याने एकटे कधी फिरायला जाणार नाही, बरोबर कोणाला तरी घेऊन जातील. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एकटा आनंद घेणं तसं जमत नाही. मित्र परिवार बरोबर असावा किंवा सर्वांना एकत्रित घेऊन चालावं. हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये खूप चांगला असतो. हसत खेळत राहणारं व्यक्तिमत्व असतं. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची
दिसून येते, जी की खूप महत्त्वाची आणि उपयुक्त अशा प्रकारची ही गोष्ट आहे. साधारणतः मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे 2 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतात. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात यांना लेखन वाचनाची खूप चांगली आवड असते आणि यांच्यामध्ये ज्ञान हे खूप चांगल्या प्रकारचं असं, अर्थात हे ज्ञान पुस्तकी स्वरूपाचं असेल परंतु ते प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंटसुद्धा करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मगाशी जी गोष्ट सांगितली ती अतिशय दक्ष असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सुद्धा फार विचार करते आणि पटकन श्रिंक होतील, पटकन घाबरतील, पटकन स्ट्रेस घेतील. हा जो भाग आहे हा भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. परंतु त्यांचं बौद्धिक खूप चांगलं असतं, बोलण्यावर प्रभुत्व खूप चांगलं असतं. याचप्रमाणे समाजामध्ये यांची इमेजसुद्धा खूप चांगले, संवाद साधण्याचं कौशल्य खूप चांगलं असतं. म्हणजे यांच्याकडे शब्दसाठा खूप चांगला असतो, बोलणं खूप चांगलं असतं, अर्थात वाचनाची आवड असते. यामुळे या गोष्टी शक्य होतात. त्याचप्रमाणे आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचंसुद्धा जे बोलणं असतं ते खूप चांगलं असतं, परंतु यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तुम्हाला चांगला दिसून येईल. म्हणजे स्वतःचे निर्णय घेणं आणि ते निर्णय प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणं हा जो भाग आहे भाग आद्रा नक्षत्राच्या पुरुषांमध्ये चांगला दिसून येतो. कधी कधी आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात यांची वाणी थोडीशी तुम्हाला तिखट झाल्यासारखी जाणवू शकेल. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतात. अर्थात या नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे ट्रान्सपरंट असतात आणि थोडेसे डेलिकेट असतात, थोडेसे नाजूक असतात. छोट्या मोठ्या गोष्टीवरती निर्णय घेणं यांना तसं जमत नाही. मनाचे तसे मोकळे असतात, ट्रान्सपरन्सी खूप असते, देवभक्त असतात, देवभोळे असतात, देवावर विश्वास ठेवणारे असतात, रूढी परंपरेवरती विश्वास ठेवणारे असतात. अर्थात या नक्षत्रामध्ये थोडासा ज्याला आपण लक जो भाग म्हणतो, लक फॅक्टर यांच्यामध्ये थोडासा चांगला असतो. म्हणजे यांच्यामध्ये हार्डवर्किंग नेचर म्हणा किंवा हा भाग थोडासा कमी जरी असला तरीसुद्धा लक चांगला असल्यामुळे जीवनामध्ये व्यवस्थितपणे सेटल होताना दिसून येते. एकंदरीत सांगायचं झालं तर संपूर्ण मिथुन राशीच्याबद्दल एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्यांच्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स येणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं शारीरिक क्षमतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. कारण मिथुन राशीचे जे पुरुष असतात हे अति शारीरिक मेहनत करू शकत नाही किंवा अति शारीरिक मेहनत केली तर लवकर थकून जातात, लवकर मलून होतात. आणि जे मगाशी सांगितलं की निर्णय क्षमता ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. मिथुन राशीच्या संदर्भामध्ये अस्थिरता हाच यांचा जीवनाचा पाया असतो. म्हणजे कुठलीच गोष्ट यांच्या बाबतीत तशी स्थिर नसते किंवा ही जी गोष्ट आहे राहणीमानात, त्यांच्या वागण्या बोलण्यात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एथिक्स या सगळ्या बाबतीत दिसून येते. तर तिथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या परिस्थितीबरोबर जुळून घेणं, स्वतःला मोल्ड करणं ही गोष्ट खूप चांगली आहे. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना आपल्यामध्ये बदल झालेला आवडत नाही किंवा तसा तो त्यांना जमत नाही. परंतु मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खूप चांगली आहे. त्याच्यामुळे ॲडजस्ट करण्याचा जो नेचर आहे, स्वभाव आहे, हा मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीची जी स्त्री आहे त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानात किंवा व्यय स्थानात येणारी ही राशी आहे. स्त्री राशी आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मीन राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय लोभसवाणं अशा प्रकारचं सौंदर्य असतं. म्हणजे ज्या चेहऱ्याकडे किंवा ज्या सौंदर्याकडे बघून एक वेगळ्याच प्रकारची जाणीव तुम्हाला येईल, एक पावित्र्याची जाणीव तुम्हाला निश्चित होईल. याचबरोबर यांचं राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीपाने स्वच्छ अशा प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते, ज्ञानी असतात. एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं आणि त्याचबरोबर यांची वाणीसुद्धा खूप चांगली असते. म्हणजेच मीन राशीची जी स्त्री आहे आपल्या वाणीतून, आपल्या शब्दाने सुद्धा दुसरा दुखावला जाणार नाही याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मीन राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव. हा जो स्वभाव आहे हा थोडासा युनिक आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे. परंतु दिसतो माझा निश्चय की दुसऱ्याला मदत करण्याचा जो भाव आहे हा भाव मीन राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्या ओळखीचा असो वा नसो पण तो दुःखात आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत तर मदतीला धावून जाते. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि बऱ्याच वेळा असा सुद्धा गोष्ट होते की एखादा व्यक्ती यांना मदतीच्या नावावरती फसवतो आणि परत जरी तो व्यक्ती त्याला मदतीला गेला तरी सुद्धा मागचं व्यसन त्याला मदत करायला मोकळ्या होतात. हा जो भाव, हा जो गुणधर्म खास करून गुरु ग्रहाचा आहे तो मीन राशीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल असतात. म्हणजे इमोशनल किंवा भावनाशील ज्या ज्या काही राशी आहेत त्या सर्वात जास्त जी भावनाशीलता आहे ही मीन राशीच्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी ही स्त्री आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नमय दुनियेत रमणारे असतात, फॅन्टसीमध्ये रमणारे असतात.
आणि स्वप्न ह्यांना भरपूर पडत किंवा स्वप्नामध्ये कधी काही चांगलं दिसणं, कधी काही विचित्र दिसणं, अशामुळे सुद्धा टेन्शन घेणारी ही रास आहे. अर्थात ह्या ज्या राशीमध्ये ज्याला आपण इंट्युशन म्हणतो किंवा सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, अतिंद्रिय शक्ती, हा भाग यांच्यामध्ये दिसतो. म्हणजेच यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसतो. म्हणजे एखादी गोष्ट होणारी असेल, म्हणजे भविष्यात होणारी असेल किंवा एखाद्या प्रसंगातून ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस ते त्यांना जाणवतं की अशा प्रकारचा अनुभव याच्या आधीही आपण कधी घेतलेला होता आणि एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल मांडलेले अंदाज यांचे बऱ्याच वेळेस बरोबर ठरतात. तर ही गोष्ट म्हणजे त्याला आपण इंट्युशन म्हणतो, अंतःप्रेरणा म्हणतो. कारण यांचं मन, यांच्या भावना अतिशय नाजूक असतात. छोट्या मोठ्या कारणांवरून सुद्धा त्या कंपित होतात आणि त्याचं ज्ञान त्यांना खूप चांगलं होतं. अर्थात याचे थोडे ड्रॉबॅक सुद्धा असतात, थोडेसे त्रास सुद्धा यांना होतात. कारण छोट्या मोठ्या गोष्टींनी थोडेसे म्हणजे परिस्थितीमध्ये जरी वातावरणात जरी बदल झाला तरी त्याचा त्रास त्यांना होतो. एवढ्या नाजूक प्रमाणात त्यांच्या भावना असतात. परंतु मनाचे खूप चांगले असतात, ट्रस्टवर्दी असतात, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघू, करू, थोडासा लेझीनेस किंवा झोप यांना फार आवडते आणि झोप चांगली मिळेल तर अतिशय रिफ्रेशसुद्धा होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा लोनलीनेस किंवा एकटेपणाची भावना यांना थोडीशी सतावते. अर्थात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे वैवाहिक सहजीवनात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, मीन राशीची जी स्त्री आहे ही तुमच्यामध्ये त्यांचे जे पती असतील त्याच्याबरोबर त्यांच्यासाठी पूर्णपणे डेडिकेशन असतं, पूर्णपणे समर्पण असतं. परंतु त्या बदल्यात त्यांच्यासुद्धा थोडीफार अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने म्हणजे यांच्या पतीने न सांगता यांच्या मनातल्या भावना जाणून घ्यायच्या. म्हणजे ते सुखी आहेत, दुःखी आहेत किंवा त्यांना गोष्ट हवी आहे, नको नको आहे, ही गोष्ट जाणून घ्यायची आणि ती पूर्ण करून दाखवायची, अगदी अलगदपणे, अगदी न समजता. मग यांची कळी खुलते. अर्थात हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव त्यांच्या पतीला आहे. ते जसं आपण चर्चा करतोय की मिथुन राशीच्या पुरुषांना ठाऊक असायला हवा. हे जर का तुम्हाला एकदा समजलं की मीन राशीची जी स्त्री आहे ही तुमच्याबरोबर नेहमी चांगली राहील, तुमच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन येणार नाही. जसं की आपण चर्चा करतोय की मिथुन राशीचे पती आणि मीन राशीची पत्नी वैवाहिक सहजीवनात असतील तर साधारण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. लक्षात घ्या, मिथुन राशीचे पुरुष आहेत हे खूप त्या इनडेप्थ विचार करणारे नसतात, वरवरचा विचार करणारे असतात. म्हणजे जसं की उदाहरणादाखल की मीन राशीच्या स्त्री जरी ती दुःखी असेल तरी ती वर करणे दुःखी आहे असं दाखवणार नाही, तिच्या वागण्या बोलण्यात ते समजणार नाही. परंतु जर का त्याच्या संदर्भात तुम्ही सखोलपणे विचार केलात की नेहमीच्या वागणुकीमध्ये बदल झालेला आहे, बोलणं कमी झालेलं आहे, एकटेपणा जास्त जाणवतो आहे, हे बदल तुम्हाला मीन राशीच्या स्त्रियांमध्ये ओळखायला यायला हवे. आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण मीन राशीची स्त्री तुम्हाला उघडपणे कधीच कोणती गोष्ट बोलून दाखवणार नाही, ते तुम्हाला हेरता आलं पाहिजे. ही गोष्ट खरं तर मिथुन राशीच्या पुरुषांनी जाणली पाहिजे. ते जर का तुम्ही जाणलं तर अर्थात तुमच्या वैवाहिक जीवनात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्नीला, म्हणजे मीन राशीच्या पत्नीला एकटेपणा काय आहे तो जाणवू देऊ नका. कारण एकदा का त्यांच्या मनात एकटेपणाची भावना आली की मग ते स्वतःलाच दोष द्यायला लागतात की माझ्याच नशिबात असं होतं किंवा माझ्याकडूनच काहीतरी चूक झालेली असेल किंवा मीच अशी आहे. आणि जर का त्यांनी स्वतःला दोष न द्यायला एकदा सुरुवात केली मग त्याला मानसिक त्राससुद्धा होतो, कारण त्यांच्या भावना असतात ह्या अतिशय हळव्या असतात. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे विनोदाने सुद्धा, कारण लक्षात घ्या, मिथुन राशीचे जे पती आहेत ते थोडेसे विनोदी असतात किंवा विडंबनात्मक बोलणं त्यांच्या एकंदरीत वाणीत दिसून येतं. तर जर का तुमच्याकडून काही टोकदार शब्द मीन राशीच्या स्त्रियांबद्दल बोलले गेले तर ते त्यांना खरे वाटतात, ते विनोदाने ते गोष्टी घेत नाहीत, त्या गोष्टी ते विनोद सरळ सरळ त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत आणि गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेट होतात. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना पूर्णपणे त्यांच्या भावनेच्या दरम्यान हिशोबाने सांभाळणं गरजेचं आहे. जसं की नर्सरी, जसं की छोटं बाळ असतं, छोटं मूल असतं, त्याला त्याच्या आपण सगळ्या चुका माफ करतो, समजून घेतो त्याला. तर तुम्हाला सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. ती पत्नी आहे म्हणून त्याला पत्नीच्या जर का तुम्ही फ्रेममध्ये चौकटीत ठेवलं तर ते गोष्टी कठीण होऊन बसतील आणि हळूहळू, आणि तुम्हाला कळणार नाही की तुमच्या दोघांमधला दुरावा किती झालेला आहे. हळूहळू मीन राशीची पत्नी आहे तुमच्यापासून लांब जाईल, मनाने, भावनेने, घरातले सगळं तुमच्या ज्या शेड्यूल आहे त्याप्रमाणे ती जगेल, परंतु भावनेने लांब जाईल आणि काहीतरी एखाद गोष्ट अशी टोकाची होईल की ज्यामुळे घटस्फोटासारखे परिणाम तुमच्या समोर येऊ शकतील. या गोष्टी, कारण मिथुन राशी जे पती आहे त्यांचं जे वागणं बोलणं असतं ते अगदी बिनधास्त असतं किंवा वरवरचं असतं म्हणण्यापेक्षा थोडंसं मनमोकळेपणा असतो. हा जो मनमोकळेपणा आहे मीन राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही सहसा. मीन राशीच्या स्त्रीची अपेक्षा हीच असते की तुम्ही ते जाणून घेतलं पाहिजे आणि जर का तुम्हाला ही कला जमली तर तुमच्यामध्ये घटस्फोट होणं
जवळजवळ संपलेलं असेल, म्हणजे घटस्फोट होणारच नाही. आणि मीन राशीच्या स्त्रीला खुश करणं याच्यासाठी तुम्हाला फार मोठे गिफ्ट देण्याची गरज नाही. साधं फूल जरी दिलं तरी त्यांची कळी कळेल. मात्र ते फूल देताना फूल कशा प्रकारे द्यायचं आणि कोणत्या अंदाजात द्यायचं आणि कोणत्या वेळेला द्यायचं हे सुद्धा तुम्हाला जाणता आलं पाहिजे. अर्थात जर का तुम्ही त्याचं बारीक निरीक्षण केलं तर ही कला तुम्हाला निश्चित जमू शकेल. गोष्ट तशी सोपी आहे, समजून घेतलं तर गोष्टी तुमच्याकडे सोप्या होऊन जातील. ही साधी सरळ गोष्ट आहे, कारण दोन्ही ज्या राशी आहेत त्या थोड्या सॉफ्ट राशी आहे आणि यांच्यामध्ये डिवोर्स होणं जवळजवळ कठीण असतं. पण ती आत्ताच्या काय 2-3 गोष्टी आपण बघितल्या त्याकडे लक्ष दिलं तर अर्थात तुमचं जे वैवाहिक सहजीवन आहे ते अतिशय उत्तम झालेलं तुम्हाला निश्चित दिसेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पती आणि मीन राशीची पत्नी वैवाहिक सहजीवनात असते तर त्यांच्यामध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची संभावना किती असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.